शेतकऱ्यांसाठी संघर्ष हाच नारा. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. दादांचा बाणा नेहमीच असा राहिला. कॉलेज जीवनापासून दादांनी समाजसेवेला जणू वाहून घेतलं. सर्वसामान्य माणसांना न्याय मिळाला पाहिजे अशीच त्यांची भूमिका होती. शेतकऱ्यांसाठी तर ते काहीही करायला नेहमी तयार असायचे. दादा स्वतः शेतकरी कुटुंबातले. आई वडिलांप्रमाणेच दादाही शेतीत राबायचे. स्वतः कपाशी ऊसासारखी पिकं घ्यायचे, फवारणी करायचे. त्यांच्या तालुक्यातही शेतकऱ्यांचीच संख्या जास्त. त्यामुळे शेतकऱ्यांची दुःख काय असतात याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. शेतकऱ्यांचं जीवन उंचावलं पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठीच त्यांनी 1977 मध्ये कॉलेज अर्ध्यावर सोडून आणीबाणीच्या विरोधात दंड थोपटले आणि त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. शेतकऱ्यांची दुःख दूर केली पाहिजे, त्यांच्या पिकांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे या उद्देशानं 9 सप्टेंबर 1977 रोजी स्वतःच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून शेतकरी संघटनेची स्थापना त्यांनी केली. संघटना बांधणीचा त्यांना कॉलेज जीवनापासूनच अनुभव होता. अनेक समविचारी मित्र त्यांनी जोडले. या सर्वांच्या साथीत त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनं सुरू केली. फक्त आंदोलनच नाहीत तर शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पादन वाढवावे, पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, ठिबक सिंचनाचा वापर करावा, विहिरींचं पाणी प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टीनं ते गावोगावी फिरत शेतीला पाणी मिळालं पाहिजे यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, शेतीमालाला योग्य भाव द्यावा यासारख्या अनेक गोष्टींसाठी दादांची आंदोलनं सुरू होती. देशात त्यावेळी चरणसिंह पंतप्रधान होते आणि ऊसाच्या शेतीत शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत होतं. त्यावेळी साखर अवघ्या 2 रुपये किलो दरानं विकली जात होती. दुधाला भाव मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण होतं. शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असेल तर राजकारणाबरोबरच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करण्याचा निश्चय दादांनी केला. दादांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर आंदोलनं केली आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला. आंदोलनं पेटत होती. दादांचं काम वाढत चाललं होतं आणि त्याच काळात म्हणजे 1980 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. दादांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. दादा आमदार झाले. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची व्याप्तीही वाढत गेली. आमदार झाल्यानं दादांची जबाबदारी आणखीन वाढली होतीच. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कंबर कसली. ऊसाला 300 रुपये भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी करत त्यांनी संपूर्ण राज्यात पहिल्यांदा नगर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाची पहिली ठिणगी पेटवली. अनेक सभा घेतल्या. संपूर्ण नगर जिल्हा पालथा घातला. प्रत्येक कारखान्यावर जाऊन वातावरण तापवलं. शेतकऱ्याच्या हितासाठी जगायचं आणि शेतकऱ्याच्या हितासाठीच काम करायचं हा दादांचा दृढनिश्चय होता. दादांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी 1981 मध्ये श्रीगोंदा कारखान्यावर भव्य मोर्चा काढला. नगर जिल्ह्यातला हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा मोर्चा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मोर्चाच्या ठिकाणी भाषणं झाली. तरीही कारखान्याचे चेअरमन किंवा संचालक भेटायला तयार नव्हते. दादांनी बरोबर साधारण 10 माणसं घेऊन त्यांना भेटायला जायचं असा निर्णय घेतला. आंदोलनाला हजारोंच्या संख्येनं शेतकरी जमले होते. त्यामुळे मिलिटरी, पोलीस, SRP जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दादांनी खरं तर आंदोलन शांततेत करण्याचा निर्णय घेतला. मात्र दादा आपल्या कार्यकर्त्यांसह चेअरमन आणि संचालकांना भेटायला जाण्यासाठी कारखान्यात प्रवेश करत असतानाच समोरून जोरदार दगडफेक सुरू झाली. मग काय, दादांचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनीही त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीमुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला. वातावरण तणावाचं बनलं. लोक ऐकायलाच तयार नव्हते. त्यांना आवरणं कठीण जात होतं. त्यामुळे गोळीबार करण्यात आला आणि यामध्ये नाना दगडू चौधरी यांना हौतात्म्य आलं. समोरून आणखीन एक गोळी आली. दादांच्या अगदी जवळून गेली आणि शेजारी बसलेल्या बबन बोस यांना लागली.
ते जखमी झाले. खरं तर ती गोळी दादांसाठीच होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण दादा थोडक्यात बचावले. गोळीबारामुळं आंदोलन आणखी पेटलं. कदाचित आता कारखान्यावर जाळपोळ होईल आणि आणखी माणसांना जीव गमवावे लागतील अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी दादांनी अतिशय धैर्यानं एका क्षणात निर्णय घेतला. श्रीगोंद्याला पायी चालत जाऊन पोलीस स्टेशनला केस दाखल करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. एवढ्या मोठ्या जमावाचं नेतृत्व करत असताना कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा हे त्या नेत्याला समजलं पाहिजे आणि दादांमध्ये हे गुण नक्कीच होते.